श्रावण महिन्यात नागपंचमीला भावाचा उपवास का करतात याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आपण सुरुवात करूया. महाराष्ट्रातील अनेक भागात नागपंचमीच्या निमित्ताने बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी उपवास करतात. ही प्रथा सर्वत्र सारखी नाही. काही ठिकाणी उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी केला जातो. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत या प्रथेशी सत्तेश्वरी आणि तिचा भाऊ सत्तेश्वर यांची कथा जोडली जाते. सत्तेश्वरी आणि सत्तेश्वराची कथा. एकेकाळी सत्तेश्वरी नावाची एक बहीण होती. तिचा भाऊ सत्तेश्वर तिच्यावर खूप प्रेम करत असे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी अचानक सत्तेश्वराचा मृत्यू झाला. भावाच्या निधनाने सत्तेश्वरीला मोठा धक्का बसला. ती अत्यंत दुःखी झाली आणि तिने अन्न पाणी त्यागून भावाच्या आठवणीत उपवास केला. तिचे आपल्या भावावर असलेले निस्सीम प्रेम आणि दुःख पाहून नागदेवता प्रसन्न झाली. काही लोकपरंपरानुसार सत्तेश्वर नागरूपात तिच्या समोर प्रकट झाला. सत्तेश्वरीने त्या नागाला आपला भाऊ मानून त्याची भक्तिभावाने पूजा केली. तिचे भावावरील प्रेम आणि श्रद्धा पाहून नागदेवतेने तिला आशीर्वाद दिला आणि जो कोणी श्रीभावाने नागदेवतेला आपला भाऊ मानून पूजा करेल तिच्या भावाचे रक्षण होईल, अशी लोकमान्यता निर्माण झाली. या कथेमुळे बहिणीने भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करण्याची प्रथा नागपंचमीशी जोडली गेली, असे सांगितले जाते. उपवासामागचा भाव काय? भावाचा उपवास हा केवळ अन्न न खाण्याचा विधी नसून बहिणीच्या मनातील भावासाठीची प्रार्थना आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक पारंपरिक मार्ग मानला जातो. बहिणीची भावना अशी असते, माझ्या भावाला दीर्घ आयुष्य लाभो, त्याला आरोग्य, सुख आणि सामर्थ्य मिळो, त्याच्या दीर्घ आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत आणि नागदेवता त्याचे रक्षण करो. उपवास कधी करतात? महाराष्ट्रातील प्रथा प्रदेशानुसार वेगवेगळी आहे. काही ठिकाणी नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी पूजा करून तो सोडला जातो. काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशीच उपवास केला जातो, त्यामुळे आपल्या घरची किंवा गावची परंपरा पाळली जाते. नागाची पूजा आणि भावाचे नाते. नागपंचमीमध्ये नागदेवतेला भाऊ मानण्याची परंपरा ही या कथेमुळे अधिक भावनिक बनते. बहीण नागदेवतेची पूजा करते आणि मनोभावे प्रार्थना करते की जसा नागदेवता माझे रक्षण करतो तसेच माझ्या भावाचेही रक्षण करो. म्हणूनच आपल्या नागपंचमी हा महाराष्ट्रात नागपूजा, भावंडाचे प्रेम आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता यांचा सुंदर संगम मानला जातो. महाराष्ट्र पर्यटन विभागही नागपंचमीला महाराष्ट्रातील महत्त्वाचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उत्सव मानला जातो. या प्रथेमागचा सुंदर संदेश. भावासाठी केलेला उपवास म्हणजे बहिणीच्या प्रेमाची आणि प्रार्थनेची परंपरा. श्रद्धा अशी की नागदेवतेच्या कृपेने भावाचे रक्षण व्हावे आणि त्याला दीर्घ, निरोगी व सुखी आयुष्य लाभावे आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी बहिणीच्या मनात एकच भाव असते, भाऊ सुखी राहो, निरोगी राहो, संकटापासून दूर राहो आणि त्याचे आयुष्य आनंदाने भरून जावो. ही कथा आणि उपवासाची पद्धत, लोकपरंपरा, श्रद्धावर सर्व महाराष्ट्रात ती एकसारखीच पाळली जाते असं नाही. नागपंचमीच्या विधीमध्ये प्रदेशानुसार फरक आढळतो. नागपंचमीच्या दिवशी किंवा काही घरांच्या परंपरेनुसार नागपंचमीच्या आदल्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्य किंवा आरोग्य, सुख समृद्धी आणि संकटापासून संरक्षणासाठी उपवास करते.
या प्रथेचा केंद्रबिंदू म्हणजे बहीण भावाचे प्रेम आणि भावाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना. माझ्या भावाला दीर्घ आयुष्य लाभो, तो निरोगी राहो, त्याच्यावर कोणतेही संकट येऊ नये आणि नागदेवतेची त्याच्यावर सदैव कृपा राहो. म्हणूनच हा उपवास बहिणीच्या प्रेमाचे, त्यागाचे आणि भावाच्या मंगलासाठी केलेल्या प्रार्थनेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच श्रावण महिन्यात नागपंचमीला भावाचा उपवास केला जातो. सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.